कोकण ट्रिपवर गेलेले 8 मित्र. परतीच्या प्रवासात नेमकं काय घडलं आंबेनळी घाटात? रात्रीचा काळा कुठ्ठ अंधार, घाटात धुक्याची चादर, मोबाईलला रेंज नाही आणि अचानक 8 तरुणांचे फोन कायमचे बंद होतात. घरच्यांना वाटतं घाटात असतील, नेटवर्क नसेल, थोड्या वेळात फोन येईल, पण ती रात्र संपत जाते. कॉल लागत नाहीत, मेसेजला रिप्लाय नाही आणि मग सुरू होतो एक असा शोध ज्याचा शेवट कोणालाही पाहायचा नव्हता. कोकणात फिरायला गेलेली 8 मित्रांची टोळी, हसत खेळत सुरू झालेला प्रवास आणि परतीच्या वाटेवर आंबेनळी घाटात घडलेली अशी दुर्घटना ज्याने संपूर्ण सातारा हादरून गेला. पण प्रश्न अजूनही तोच आहे, इतका भीषण अपघात नेमका झाला तरी कसा? जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 22, 23 आणि 24 मे सलग सुट्ट्या असल्याने साताऱ्यातल्या आजगाव, मर्डे आणि खटाव परिसरातील 8 मित्रांनी कोकण ट्रिपचा प्लॅन केला. वयाच्या 20ली मुलं, कोण नोकरी करणारा, कोण कॉलेजमध्ये शिकणारा, तर कोण घरासाठी काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न बघणारा. सगळ्यांनी मिळून स्कॉर्पिओ काढली आणि दापोलीच्या दिशेने निघाले. 3 दिवस समुद्रकिनारे, गप्पा, फोटो, रील्स, हशा. घरच्यांनाही सतत फोन, आम्ही मजेत आहोत असं सांगणारी मुलं. रविवारी संध्याकाळी त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. हरणे बीचवर शेवटचा वेळ घालवला आणि मग पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटातून साताऱ्याला परतायचं ठरलं. रात्री उशिरा काही जणांचं घरच्यांशी बोलणं झालं. एका मुलाचा फोन सुरू होता. तो म्हणाला, घाटात आलोय, थोड्या वेळात पोहोचतो, आणि अचानक कॉल कट झाला. सुरुवातीला कुणाला संशय आला नाही. घाटात रेंज नसते म्हणून घरच्यांनी वाट पाहिली, पण मिनिटं तासात बदलली आणि एकामागून एक सगळ्यांचे फोन बंद होऊ लागले. घरच्यांच्या मनात धडधड सुरू झाली. रात्र वाढत होती, पण मुलांचा काहीच पत्ता नव्हता. अखेर पोलिसांना फोन करण्यात आला. पोलादपूर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली की 8 तरुण बेपत्ता आहेत. पोलिसांनी वेळ न घालवता तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन, शेवटचे कॉल, टॉवर लोकेशन सगळं तपासलं गेलं. एका मुलाचं लोकेशन आंबेनळी घाटाजवळ दिसलं आणि तिथून सुरू झाली मृत्यूच्या दरीतली शोध मोहीम. आंबेनळी घाट महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक घाटांपैकी एक. खोल दऱ्या, तीव्र वळण आणि रात्री तर इथे अंधार अक्षरशः गिळून टाकतो. पोलिसांनी रेस्क्यू टीम्सना बोलावलं. प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सीस्केप रेस्क्यू, स्थानिक बचाव पथक सगळे धावत घटनास्थळी पोहोचले. घाटात एका ठिकाणी तुटलेला दिशादर्शक फलक दिसला. बाजूला गाडीचा आरसा पडलेला होता. इथूनच गाडी दरीत कोसळली असावी असा अंदाज आला, पण खाली काय आहे, किती खोल आहे, काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. रात्री 1:30च्या सुमारास रेस्क्यू टीमने दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. पोटाला दोर बांधून हातात टॉर्च घेऊन सदस्य खाली उतरू लागले. खाली चिखल, निसरडे दगड, काटेरी झाडं आणि जवळपास 1000 फूट खोल दरी. प्रत्येक पाऊल म्हणजे मृत्यूशी सामना. पण त्या टीमच्या मनात एकच आशा होती, कदाचित कुणीतरी जिवंत असेल. अंधारात शोध सुरू असतानाच रेस्क्यू टीमला खाली एक गाडी दिसली. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. स्कॉर्पिओ सापडली का असा प्रश्न वरून विचारला जात होता. टीम त्या गाडीपर्यंत पोहोचली, पण सकाळी 6च्या सुमारास जे समोर आलं ते धक्कादायक होतं. ती स्कॉर्पिओ नव्हती. ती 1.5 वर्षांपूर्वी अपघातग्रस्त झालेली होंडा सिटी होती. पूर्ण चक्काचूर. म्हणजे 8 मुलांची स्कॉर्पिओ अजूनही कुठेतरी दरीतच होती. क्षणभरासाठी रेस्क्यू टीमचं टेन्शन वाढलं, कारण जर गाडी अजून सापडत नसेल तर ती किती खोल गेली असेल. उजडायला सुरुवात झाली आणि पुन्हा शोध सुरू झाला. सकाळी साधारण 6:30च्या सुमारास टीमला एक नंबर प्लेट दिसली. चिखलात पडलेली, तुटलेली MH11 DN 234 आणि त्याच्याच पुढे काही अंतरावर दिसली ती स्कॉर्पिओ. गाडीचा पुढचा भाग पूर्ण चिरडलेला, काचांचा चुरा, लोखंडी पत्र्याचा गोळा झालेली गाडी. ती अवस्था पाहूनच स्पष्ट होत होतं की आतल्या कोणाचंही वाचणं अशक्य आहे. रेस्क्यू टीम पुढे गेली आणि मग सुरू झाला मृतदेहांचा शोध. सुरुवातीला 2 मृतदेह दिसले, मग आणखी 2 आणि अखेर 8ही मित्रांचे मृतदेह सापडले. काही मृतदेह इतक्या खोल फेकले गेले होते की त्यांना शोधण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागला. काहींचे शरीर दगडामध्ये अडकलं होतं, तर काही झाडीत. रात्रभर आशेवर काम करणाऱ्या रेस्क्यू टीमच्या सदस्यांच्याही डोळ्यात पाणी आलं, कारण खाली पडलेली ती फक्त स्कॉर्पिओ नव्हती, तर 8 कुटुंबांची स्वप्न होती. महेश, आदित्य, रितेश, सुहास, अंश, उत्कर्ष, अनिल, नितीन
घरातून जाऊन येतो म्हणत बाहेर पडलेली ही मुलं आता कायमची शांत झाली होती। गावात एकाच वेळी 8 घरात आक्रोश सुरू होता। कोणाच्या आईचा एकुलता एक मुलगा, कोणाचा भाऊ, कोणाचा नवरा तर कोणाचा जीवलग मित्र। आंबेनळी घाटात याआधीही अपघात झालेत, पण या अपघाताने पुन्हा एकदा प्रश्न उभा केला। त्या वळणावर रेलिंग का नव्हतं? रात्रीच्या वेळी घाटात सुरक्षेची व्यवस्था पुरेशी आहे का? आणि अजून किती जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार? कारण एका क्षणात घडलेला अपघात फक्त 8 जणांना घेऊन गेला नाही, तर 8 कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून गेला। आणि आजही त्या घाटातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनासोबत एक प्रश्न फिरतोय, त्या रात्री नेमकं घडलं तरी काय? ये जो हादसा हुआ है, ये सब लोग 8 युवक थे। वो आसगांव सातारा जिला के थे। वो बीच के साइड गए थे घूमने और उधर से वो सैटरडे नाइट निकले और रात को 5 बजे अंदाजे करीबन इधर आके गाड़ी से, मतलब गाड़ी ये टर्न पे उनको समझा नहीं, शायद स्पीड में रहेगी और सीधे दरी में नीचे गई है। फिर ये जो हुआ है 8 लोगों में से 2 की डेड बॉडी जो थी ये साइड से हमने ऊपर निकाली। इधर सब रेस्क्यू टीम ने ज्वाइन किया था। पोलादपुर रेस्क्यू टीम थी, महाड़, मानगांव और महाबलेश्वर रेस्क्यू टीम भी इधर थे। ये सब लोगों ने मिल के बहुत कोशिश की। 2 बॉडीज इधर से निकाली, लेकिन बाकी की डेड बॉडी जो 6 है इधर से निकालना पॉसिबल नहीं है। इसके लिए नीचे से दाभोले करके गांव है, उधर से वो बाकी के बॉडीज निकाल रहे हैं। इनके ये सब लोगों के रिलेटिव्स भी इधर आ रहे हैं, कहीं पहुंचे हैं और उनको भी ये सब हादसा पता हुआ है। गाडी साधारण 1000 फीट खोल दरीमध्ये गेलेली आहे। अपघाताची माहिती म्हणजे नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस स्टेशन संपर्क केला। त्या मृत व्यक्तींपैकी एकाचे लोकेशन पोलादपूरमधले येत होते। त्या अनुषंगाने मग आम्ही पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार मग आम्ही तत्काळ लोकेशनच्या दिशेने रवाना झालो आणि त्या ठिकाणी जाऊन मग आम्ही शोध घेतला असता रेस्क्यू टीम बोलून घेतल्यानंतर मग साधारण रात्री 10:30 वाजता आपण रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं। यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाडचं एक रेस्क्यू टीम आहे, त्याच्यानंतर पोलादपूर प्रतापगड ट्रेकर्स, त्याच्यानंतर महाबळेश्वर रेस्क्यू कारण एका क्षणात घडलेला अपघात फक्त 8 जणांना घेऊन गेला नाही, तर 8 कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून गेला। आणि आजही त्या घाटातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनासोबत एक प्रश्न फिरतोय, त्या रात्री नेमकं घडलं तरी काय? ये जो हादसा हुआ है, ये सब लोग 8 युवक